आई हम्म. मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. काय बोल की मग. इथं नको, बाजूला जाऊचं. का ग? चल ना, बाजूला जाऊन बोल. बरं ठीक आहे, चल चल. काय बोलायचं काय माहिती. बोल, काय बोलायचंय. बस ना तू. बाई बोल पटापट, मला लय कामं पडलीत घरात बघ. हां सांग. तुला एक गोष्ट सांगायची, तू चिडणार नाही ना माझ्यावर? आता मी चिडते का? सांग काय सांगायचं ते. आई माझं नाही एका मुलावर प्रेम आहे. काय ऐक प्रेम? ना मी काय बोलते पुढचं. अगं पण कॉलेज शिकायचं सोडून हे प्रेम बिम कशाला करत बसली ग बाई तू. तर झालं ते प्रेम. आमचं 2 वर्षापासून प्रेम आहे एकमेकावर. आणि आम्ही आधीमध्ये असं भेटत पण असतो. आणि नकळत मी त्याच्यापासून प्रेग्नेंट आहे आता. अगं काय बोलते, काय लाज वाटते का तुला बोलायला? होय ग. हा, आणि कधी झालं हे? झालं आत्ताच, मला आज सकाळी कळालं. बाई गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. अगं लोकांना कळलं तर काय म्हणतील आपल्याला. अगं आई चुकीने झालं माझ्याकडून. अगं पण ही चूक तुझ्याकडून? बाई 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 बाई. प्रेमाच्या भरात झालं गाई सगळं. मला पण कसं कळल? आता मलाच सुचना काय करावं. मला खूप टेन्शन आलंय आई. काय करू मी, सांग ना तू मला. अगं पण तो पोरगा कोण आहे? आपल्याच गावातला आहे. आपल्याच गावातला आहे का? आणि कोण? अक्षय नाव आहे त्याचं. बाई आई तू चिडू नको ना माझ्यावर. मी तुला सांगितलं ना अगं खरं चिडू खरं. नको तर काय करू? तू करूनच बसली अशी गोष्ट. गावात लोकांना कळलं तर म्हणतील बघा काय पोरगी आहे. पण मी लपवलं पण नाही ना तुझ्यापासून काय. मी जे आहे ते खरं सांगितलं ना तुला. सांग ना मी काय करू. एक काम कर, चल आपण त्या पोराच्या घरी जाऊया. तू माझ्यावर नाही ना चिडणार? आता काय चिडणं बिडणं बाई, चल बघू काय करायचं ते. चल बघू कोण पोरगे मला ते. चल चल लवकर. अरे अक्षाला म्हणलं ट्रॅक्टरचे पाती आणायला जाय, गेलाय केव्हाचा, पण अजून काही आहे ना. हां ट्रॅक्टर केव्हाच उभा करून ठेवला इकडं. राहणं शेती करावं याचं पोराचं लक्षच नाही अजिबात. हो, अक्षयचं वडील तुम्हीच का? हा मीच बाबराव गोडी लावे. आणि कुठे आहे तुमचं पोरग? तो गावात गेलाय. त्याला असं बोकळ्यात सोडल्या का गावात? हो असं काय बोल राहील पोराला मावल्या. मग कुठे आहे तुमचं पोरग? म्हणजे तुमचं तोड झालं म्हणजे घरचं झालं का? अहो तुमच्या पोराला जरा चांगलं वळण तरी लावायचं होतं तुम्ही. अहो हा? माझ्या पोराला इतकं वळण भारी तुम्हाला सांगू का. हा गावात जर गेलं ना शहाण्या माणसातच बसल. दिसतंय तुमच्या पोराचं वळण दिसतंय मला. काय हो आता साऱ्या सकाळचं गेलं आगोळ पागोळ करू, चहा पाणी घेऊन रोटरचे पाती आणायला लावलाय. अहो जरा 4 गोष्टी चांगल्या शिकवायच्या तरी होत्या तुमच्या पोराला तुम्ही. शिकेले तो शिकेले. हा असं दुसऱ्यांच्या पोरीला नादाला लावायचं होय त्यांनी. नादाला मग का हो बाई तुम्ही एवढ्या जोराने बोलू राहिल्या, असं काय केलं माझ्या पोरानं? अहो तुमच्या पोरामुळं माझ्या पोरीला दिवस गेलेत. दिवस गेले हो कधी? 2 वर्ष झालं आमचे एकमेकावर प्रेम आहे. आणि 1 महिना झाला मला दिवस जाऊन. मला आज कळालं सकाळी. बाई तू खोटं बोलती बरं का. मा पोरगा तसा नाही. तुमच्या पोराला आधी विचारा, बोलवा. माझी पोरगी कशाला खोटं बोलल? मा पोराची गॅरंटी मी सांगतो तुम्हाला. माझ्या पोरीची पण गॅरंटी मी देते. अख्खा गाव सागल हा, बाबराव गोडे लावायचा पोरगा कसा आहे बरोबर. हा अख्ख्या गावाला पण माहितीये माझी पोरगी कशी येते. आधी तुमच्या पोराला बोलवून घ्या, त्याला विचारू द्या मला. तुम्ही तुमच्या पोरीला चांगला विचारा. कुठं मावशीची कुठं मामाची गेली सल. माझ्या पोरीला विचारले ना म्हणूनच इथपर्यंत आलीये. तिच्या ध्यानात नसेल ती मा पोराचं नाव घेत असेल. अहो पण तुम्ही तुमच्या पोराला तर बोलवून घ्या. बघा तर तो काय म्हणतोय. आता पोराला बोलू पोर यार हा, बोलवा बोलवा. गावात गेलेला आहे मी. तरी पण बोलवा. मी त्याला भेटल्याशिवाय जाणारच नाही इथून. पहिला फोन करून बोलून घ्या तुमच्या बरं, पोराला. लगेच करतो. लय जोरात बोलू नका. हा हा. बोलू नका. काय जगाच्या विरोधात काही घडलं नाही एवढं. ए कुठे रे आलाय का तू? तुला गावात रोटरचे पाते आणायला लावले सारे का कवाचा गावात काय करू राहिलाय? लवकर ये बरं पटकन इकडं. काय करा आणले बाई 2 बाय आले लवकर ये. हा इकडं दर बाईला 2 वर्षाला काही ना काही करा राहतच या पोराचं महाभोवती. हा आणि माझं पोरगा चांगले अख्खा अहो गावाला चांगले माहिती. म्हणजे बाधा कोत्यावर बांधव आता शेती करायला गेला, ट्रॅक्टर हाकायला गेला का? याच बायाचे नाही येत. तुझ्यामुळं हे दिवस बघायला मिळत आहेत.
काय झालं? काय करतो रे एवढा टाइम गावामध्ये? ते दुकान नव्हतं उघडलं. मग तो उघडला का? आलो ना तसं, मग तुम्ही फोन केल्यामुळं म्हणजे परतच आला का? मधूनच आलोय. बरं ये काय पाय ना काल आले या. कोण आहे? तो नाव सांगा ते अक्षय तो नाव. मी नाही ओळखी त्यांना. काय रे का खोटं बोलतोय? खोट्याचा काय विषय, मी आजच बघतोय म्हणजे बाहेरून आले का तुम्ही गावात या? अरे मी शीतल, मला ओळखत नाही का तू? नाही. का खोटं बोलतो माझ्यासोबत? हे बघा, यांना काही कामाची गरज असली ना आपल्या रानात खुरपायला ठेवा यांना, पण मी खरंच नाही ओळखीत. ए गपगुबन कबूल हो. तुझ्यामुळं तिला दिवस गेलेत. माझ्यामुळं? हो. आपल्या दोघांचं 2 वर्षापासून चालू आहे ना, प्रेम आहे ना आपलं. म्हणजे दिवस तुला गेले माझ्यामुळं आणि मला माहित नाही वय. असं कस काय होईल? मी भेटलोच नाही तुला, कस काय होईल असं? अरे जसं ते आल्या ना बाई. त्या दोघी जणी आल्या ना तसे मला डोकं खाऊ राहिले. हे बघा माझी पोरगी खोटं बोलत नाहीये, तुमचं पोरग खोटं बोलतय. माझा पोरगा कधीच खोटं बोलणार नाही. हा. पप्पा, लाज वाटली पाहिजे. हे दुसरंच कोणाच तरी असल आणि हे माझ्या डोक्यावर येऊ राहिलंय बरं का. तो नाव खाली झाकून घेऊन आहे ना. यांना माहित असेल आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, जास्त संपत्ती आहे, म्हणून हे नाटक करू राहिलं. हा. अरे आमच्याकडे कमी नाहीये प्रॉपर्टी, हा. कळलं का? समजलं ना? करताना लाज नाही वाटली होय रे तुला, आणि आता नाही होऊन पडतोय. हे बघा नीट बोला, काय दुसऱ्याचं नीट पाप माझ्या बोला? डोक्यावर नका टाकू. तुझाच पाप आहे, समजलं माझं ना? नाहीये. माझी पोरगी खोटं बोलत नाहीये. मी पण खोटं बोलत नाहीये. खोटं बोलतोयस तू. हे बघा रडून नाटक करते ती. बाई बाई बाई, करून सवरून पोरग खुशाल तोंडावर खोटं बोलतोय. हेच का तुझं प्रेम? हा, माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे. तुम्हाला माहित नाही का मी तसं आहे का? मा सांगा बरं. पोर नाही तसं बाई, तुम्हाला काय सांगू? हा? मग माझी पोरगी तशी आहे काय? ते तुम्ही पहा तुमच्या हा, पूर्ण तुमची आणले ते. तुम्ही पहा. हा. मला माहित नाही, मी सोक्ष लावल्याशिवाय जाणारच नाही. हे आम्हाला बोलले ठीक आहे, गावात जर बोलले ना तुम्हाला मारते लोक, हा. गावातून बाहेर काढते. हा, का म्हणून? मायले की सारख्याच आम्ही पैकी. खरं बोलते, खरं. लोकाला माहितीये मी कसं मायले आहे. की सारखे आहे. हा. मोठं वर तोंड करून बोलते म्हातारा. हा. मी असं नजर वर करून तरी बघतो का कोणत्या काय बाईक. हा. नाही बापावरची गॅरंटी मला आहे. वा रे वा. हा, खुशाल नाही ऊन पडायला लागले. हे बघ रडू नको, नेमकं कोणामुळे झालंय ते सांग. तू खोटं बोलू नकोस माझ्याशी, हे सगळं तुझ्यामुळेच झालंय ना. अगं मी मदत करतो ना, मला सांग ना. काय गोंधळ चालला तुमचा? कोण आडावड तिकडे ते वस्तीवर आवाज येतोय तुमचा? सरपंच पाय काय डोक्याला ताण आला मावले हो. काय झालं? अहो ही पोर तिची आई बत्ती तोच पोराला पुरीला दिवस गेले म्हणून. अहो सरपंच, तुम्हाला आता माहिती माझी शिकली कशी आहे. हा, अहो ह्या पोरांनी नादाला लावली आणि आता माझ्या पोरीला दिवस गेले. सरपंच तुम्हाला माहिती आहे बापावर तसं आहे का? जाऊ दे मला. त्याचं गावात नाव निघत कधी. हा? काय रे अक्षय, खरंय का? नाही नाही, हे खोटं बोलती. खोटं बोलती? हा, मी खरं सांगते, हा खोटं बोलतोय. 2 वर्षापासून आमचे एकमेकावर प्रेम कोणामुळे आहे. गेला दिवस गेले ना, माझ्या डोक्यावर हे पाप देऊ राहिली. मला नाही माहित. खरं बोल. नाही नाही, मी खरंच बोलतोय. नाही तर थेट पोलीस स्टेशनला फोन करीन आणि गाडी बोलली ना नात घालीन, मग तिथं कबूल होशील तू. कळलं का? सांग खरं खरं काय सांग. हा, सांग लवकर. माझ्यामुळेच तिला दिवस गेले. काय झालं सरपंच? हे बघा ना, हे काय केलंय कुठं नाही नी. ये नी हे बाबराज पोर आणि अक्षयनी. हे बाप लेकले माघारी दोघं पण अं, माहित नाही का? काय 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 म्हणते? झालं काय झालं काय? हे एकाच माईचे महिने दोघं यांचं काय रे, कोणाचं खरंय काय काय? असन? खरं आहे का तो? हा, मग काय काय म्हणतो आता? नाही म्हणून माझ्यामुळेच ती प्रेग्नेंट आहे. मग का बरं खोटं बोलला तू बाशी बापाशी? हा? मला काय माहिती असं होईल. अहो. आणि आम्हाला काय लग्न करायचं होतं का? आईला तो बरोबर दाढीला कांदे बांधले रे गदडीच्या. नसता झाला ते परवडला असं तुम्हाला. लक्ष द्यायचं ना, हा? पोरग काय करतय काय नाही. हा, बाहेर जातो काय करतोय. सरपंच करायचं का? मी टाइमपास केलता. यांना दोघाला उचलू तुम्ही हा. मार तुझे मंदिर बांधू यांना दोघाला. तसं नाही, मग हे पोलीस स्टेशनला फोन कर आणि गाडी बोलून घे. सांगू का? हा, आणि जाऊन दे दोघाला खडी फोडायला. अहो, सरपंच मी सांगितलं ना माझ्यामुळे प्रेग्नेंट आहे. काय पैसे अडका द्यायचा मी देऊन टाकतो. पैसा अडका? हा, असं काय रोडवर बसलं फिरतात का त्या पैसे अडका? हे मग आता चुकी झाली ना. एक काम कर, मी निर्णय देतो ते करावं लागेल. मान्य आहे का तुला काय? बाबराव? हा? मी काय म्हणतो ते मान्य आहे का तुम्हाला? काय बोला ना. आता जे झालंय घे नाही व्हायचं ते झालंय. घडून न घडले. हा, तू आता एक काम कर, हा. हिच्या संग लग्न कर. काय बोला पोलिसाची गाडी. अहो, लग्न करा सांगताय नाही, पोराला. नाही, 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 पोलिसाची गाडी बोला आणि जाऊन द्या. नाही, चल ते बघून घेते काय सरपंच करायचं. ऐका ना. काय काय निर्णय घेतो बोल पटकन. ठीक आहे करतो मी लग्न. मान्य आहे ना? हा, किती वर्षापासून होतं तुमचं? 2 वर्ष. मग का खोटे बोलत होता आता? मी आपलं असंच अरे टाइमपास. तुमच्या अशा वागणुकीमुळे गावची इज्जत जाईल. कळलं का? हे सगळं बापामुळे बाप धोरणात नाही ना, त्याला वळण लावं लागत.
अहो लक्ष ठेवायचं आपलं पोरग कुठं जातंय पाती आणायला जातंय का पाते करायला जातंय आता काय बाय ती का बारीक पिल्लोय का आता डालून ठेवायला तसं हा? नसतंय पोरगा आलंय बा कोणा सगळं फोनवर बोलतोय काय बोलतोय आता असं आहे बा, सरपंच उडतं पाखरू झालं पाहिजे उडणारच आहे ना. उडण हे असं इज्जत घाली ना तुमची गावची नाही त्याला आता जरा इज्जत घालवलीच पावली आता काय आम्हाला करणार? ना तोंड राहील का पोलीस स्टेशनला सरपंच जाऊ दे ना आता, मी मान्य आहे तुमचा निर्णय, मला मान्य आहे ना मी करतो लग्न. हा परत काय तक्रार नाही आली पाहिजे नाही नाही बाबूराव मान्य की हा मग आता करावंच लागेल बाबा, आता तिला देऊ जाईल का पुरीला आणि बघायला? ऐका हे लग्न तुम्ही करायचं काय खर्च पाणी होईना हे तुम्ही दोघा बापल्याकडे करायचा त्यांना 1 रुपयाचे भुर्दंड नाही आला पाहिजे काय सरपंच हे एकदम खरं हा बोलले आणि लग्नाला आम्ही हजर राहू कळलं का जेवायला तुम्ही ते जेवायचं का नाही बघू जेवायचं आम्ही. बघू आम्ही हम्म. पण खर्च तुम्ही करा त्यांचं कुठेतरी न्या आणि एखाद्या मंदिरात लग्न लावून द्या तर तुम्ही राहणार सगळं आता. पण बाकीचं तुम्ही करा ना आम्ही येऊ ना का सुरुवातीपासून आम्हीच राहायचं हजर बरं आम्ही करतो खर्च सगळा. आणि तुम्ही करायचं ना आम्हाला यांना द्यायला लावायचं हा आता मी काय केलं पोराने केलंय ना. हा मग बा मुलगा तुमचा आहे आमचा नाही देऊ सरपंच हे बोलण्यातच वेळ घालीन अगोदर ते पुरी संग लग्न लावून द्यायचं. चला जा तुम्ही तुमच्या तयारीला लागा आम्ही पोरीला घेऊन येतो तिथं मंदिरात कधी आज का उद्या? उद्या नाही 2-3 वर्षांनी करू ना हो तिला पार मुलं बाळ झाले हो नाही, उद्या 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 करू. उद्याची उद्या झालं पाहिजे कळलं का आणि जरा डोकं ठिकाणी ठेव जा असं कुठं नाही करायचं परत बदलून पडतं नाही म्हणून नाही म्हणून आणि पोराला चांगलं शिकवा दर शिक अरे खरं बोला माणसाला कधी पण माहिती ना. हं, तुझ्या आईचा नालायक जर सरपंच अगदी बघा देवासारखे बरं धावून झालं, आले मी इथं चाललो होतो मला काय माहित कोणाचा आरडा चालला इथं म्हणून अहो कुशल नाही होऊन पडत होतो ते पोरग नाहीतरी ते तुम्हाला सांगतो बाप लेकच तसे आहेत. अख्ख्या गावातून बाजू लोक पाहिलं काय माहिती अरे पण लक्ष द्यायचं मुलगा कसा आहे काय आहे हा झालं प्रेम का लगेच काय आता तुम्हाला काय बोलावून काय नाही जा तुम्ही चला. धन्यवाद हा. चल हो मार नका अयो अयो मार नका ना आबा. नाही. अरे एवढे कुठाने गो तर तू काय झोपेल होता का? हा? आता कधी होता असते चुकी आता हा ना? माणसाने काय मुद्दाम केलं का? अरे पण मी ना आतापर्यंत केले पण कधीच घरापर्यंत नाही आणले. हा पण नालाय काय तो पार घरापर्यंत आणले. हा तुम्ही केले ना लपडे मग झालं माझ्याकडून काय बिघडलं मग असे घरापर्यंत आणते असता का? मग झालं ना आता आता झालं सरपंचाला माहित झालं हा तो मान्य होता ते साऱ्या गावात करून देतील आता. लग्न करायचंय ना तसं हा? पण ते बाब्या गोड्या लावायचं पोऱ्या पाय कसं आहे ते मग लोक म्हणतील दोघे बापले सारखेच. आता हे बघा हा. मला तुम्ही 2 घोडे लावा हा ना? पण आता लग्न लावून द्या माझं उद्या. नाही आता लग्नच लावायचं तवल. हा चला आता तयारी लागावं लागेल. चाल हा चला तो सरपंच परत आपल्या बोकांडी बसेल नाही तर पोलीस स्टेशनला नेईल तो. हा. चाल निघ ना आता काय. शीतल 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 तुम्ही या की हा बस ये का दरवाजा लावताय हा थंडी वाजते ना मला एक तर भीती वाटते. हा हा खूप दिवसांनी आला कसे काय नाही दिवसात आता आपण शेजारीच राहतोय ना. हा हा पण इकडे येत नाही ना तुम्ही नाही काय झालं तुमच्या घ्यायचं काही कामच नव्हतं मग पण मला काय झालं तिला घरात झोपायची आहे ना. घरात झोप आहे ना हा का? हा माझी बायको आहे ना माहेर गेली हा मग म्हणून मला भीती वाटते त्या घरामध्ये. अहो काय व्हायचंय अहो मला आहे ना स्वप्न पडत हो. आता काय कसले पण स्वप्न बघताय तुम्ही स्वप्न इतके अवघड पडते नुसते भुताचे आणि येडाळणीचे. हा वय हो डेंजरच बाबा तुमचे अहो पण कशाला घाबरायचं तुमचंच घर आहे की ते पण मी नाही राहू शकत त्या घरामध्ये. माझी बायको असते ना मग नसतं घाबरलो मग मी. बापरे हो आता येईन ना तुमची बायको आता कधी येते काय माहिती पण मग आजचे दिवस पाहिजे मला आहे ना काय करा हा मी खाली झोपतो तुम्ही वर झोपा कुठं इथं. हिथं वय हो येड झालेत काय तुम्ही डोक्यात जरा हा खाली झोपतो आणि तू वर झोप इथून जावा तुम्ही तुमचा नवरा ते गेलेत कामाला सकाळी येईन ते ते कधी येणार आहे? सकाळी येते 7 वाजता ते अहो मग मी 4लाच जायला निघून. अहो पण कशाला इथं नाही झोपायचं पहाटे 4ला. अहो बाहेरच्या लोकांनी बघितलं ना मला नाव ठेवतील समजलं का लोक गैरसमज करतील माझ्या नवऱ्याने जर असं बघितलं तर मला अहो पण आपण शेजार धर्म आहे ना हो. अहो शेजार धर्म आहे तर तुम्ही काय माझ्या घरात येऊन झोपणार काय जा तुमच्या घरी तुम्हाला तिकडे हाडाचे पडून दे नाही तर भूताचे पडून दे तुम्ही तुमच्या घरात स्वप्न बघत बसा इकडे यायचं नाही बिलकुल अहो झोपतो मी झोपतो खाली. नाही 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 इथं झोपायचं नाही जावं लवकर बाहेर
का हो शीतल हम्म, माझी बायको तर मला सांगून गेली काय ती म्हणा का शीतलला सांगून जाते म्हणा मी तुम्हाला भीती वाटत आहे ना तर मग तिच्या घरी जा झोपायला म्हणून मला सांगून गेली. काय येडबिडे झालेत का? मला नाही सांगितलं तुमच्या बायकोने, आणि सांगितलं असतं तरी मी झोपून दिलं असतं का तुम्हाला इकडं? म्हणजे माझी बायको आलीच नाही सांगाल तुला? नाही आले तर सांगायला मला. हा तुम्ही खोटं बोलत आहे. मी कशाला खोटं बोलन? ते आलंच नाही तर मी कशाला खोटं बोलत बसून इथं? अहो मला झोपते फक्त वाटलं ते बाय. नाही नाही नाही, इथं झोपायचंच नाही. तुम्हाला जर एवढीच गरज असेल, एवढीच जर भीती वाटत असेल ना, बाहेर आपलं पटांगण आहे तिथं जाऊन झोपा. वाटलं तर मी 10-12 गोदाडे देते, तिथं झोपा. बाहेर काय मला का बाहेर झोपतात नाही माघारी? हा सांगा बरं. हा मग काय घरात झोपायचंय का तुम्हाला? बिलकुल नाही घरात घरात झोपायचं. झोपतो तुम्ही वर झोपा मी खाली झोपतो. चार लोकांनी जर मला बघितलं तर काय समजतील? बिलकुल नाही झोपायचं माझ्या घरात. आता इकडं रात्रीचं कोण येणार बघायला? हा, तुम्हाला माहिती का कोण येणार आहे बघायला? कोण येईल सांगा ना. हा, माझा नवरा कधी पण येईन. जावं तुम्ही इथून. कधी येणार तुझा नवरा? तो सकाळी येणार आहे, पण तुम्ही जावा ना इथून. तरी टायमिंग माहिती असेल ना तुम्हाला? मी का तुम्हाला टायमिंग सांगू? नाही नाही 6ला येतो का 7ला येतो? मी नाही सांगणार. तो यायच्या आतच मी जाईल ना निघून. नाही ना, पण मला इथं झोपूनच नाही द्यायचंय तुम्हाला. मी नाही झोपू शकत तुमच्या सोबत. जावा इथून. मला लय भीती वाटते हो माझ्या घरात. हा, काय नाही होत. जावा जावा लवकर. बाहेर जाता का नाही तुम्ही? मला माहिती बायको जोडी असते मी आलो नसतो. मी सांगे ना, गावातल्या लोकांना सांगून जावा इथून बाहेर. लवकर लवकर जावा, आणि परत इथे यायचं नाही. नाही आता मी झोपतो इकडे जाऊ द्या. नाही नाही नाही, इथून निघा. निघा लवकर. 2-3 तास फक्त 2-3 नाही तास. नाही नाही, निघा लवकर इथून. निघा. 2-3 तास काय खेळ का इथं? एवढं जर भ्या वाटत असेल ना तुम्हाला, तर माझी इथं नाही, दुसरं कोणाच्याही घरी जावा तुम्ही. अहो दुसऱ्याच्या घरी कसं काय जाते आपल्या शेजारी म्हणून तुमच्या माय बायको म्हणा शीतलच्या घरी जा म्हणून झोपायला. काही शेजार पादर नाही. हा, जर माझा नवरा असला असता ना तर वेगळी गोष्ट आहे, तुम्ही झोपले असते तर समजलं का? ते असले असते, पण ते नाही. तर इथं तुम्ही थांबायचं नाही. जावा इथून. बरं मग एक करता का तुम्ही? काय करू? असं करा आता तुमच्या घरात नाही म्हणता तुम्ही नाही. माझ्या घरात तुम्हीच चला मग मा बरोबर माघारी. काय माणूस आहे? काय वाटतंय का बोलायला? आम्हाला तुमचा नवरा येईल मग ते बिया वाटत मग माझ्या घरी झोपा पण मी तुमच्या घरी का झोपण? मला नाही झोपायचं तुमच्या घरी. तुम्ही जावा बरं इथून. जावा नाही इथून. मला नुसती भीती वाटते माझ्या घरात. हा, रडत बस. जावा. ते गोदाडा घेऊन झोपा तोंडावर. निघा इथून लवकर. बरं तुम्ही असं करा तुम्ही वर झोपा मी खाली झोपतो. निघता का इथून? लवकर निघा. नाही, मी हो झोप- बाहेर. नाही, मी झोपतो. बाहेर हो. हो इथून बाहेर. बाहेर हो. ए, उठ लवकर. लवकर उठ. हो बाहेर. चल. चल. ऐक ना शीतल ऐक ना. निघ बाहेर. चल. आलाय खुशाल माझ्या घरी झोपायला. काय वाटतंय का ह्याला? असं जर असलं असतं बाई, मी घरातच घेतलं नसतं. आलाय मोठा. मी खाली झोपते आणि तुम्ही वर झोपा. हं.